आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे रमाबाई रानडे यांचं पुस्तक 1-2 तपांपूर्वी जितकं गाजलं होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकप्रियता स्मृतिचित्र या लक्ष्मीबाई टिळकांच्या पुस्तकाने मिळवलेली आहे. कवयित्री म्हणून लक्ष्मीबाईंनी मिळवलेला थोडासा लौकिक केवळ स्मृतिगम्य आहे, पण स्मृतिचित्र लिहून त्यांनी कमावलेला लौकिक मात्र अमर आहे. रमाबाईंच्या आठवणी आणि लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्र ही एकाच प्रकारची 2 पुस्तकं असली तरी पहिल्यापेक्षा दुसरं अधिक कलापूर्ण, अधिक रसाळ व अधिक मोहक आहे. या दोनही पुस्तकांचं उद्दिष्ट एकच असलं तरी रमाबाई आणि लक्ष्मीबाई यांच्या प्रकृती भिन्नत्वाने या पुस्तकांच्या अंतरंगात रस, रंग आणि रुची या दृष्टींनी फार मोठा फरक पडलेला आहे. रमाबाईंनी आठवणी लिहिल्या तेव्हाचा काळ आणि लक्ष्मीबाईंनी स्मृतिचित्र लिहिली तेव्हाचा काळ याचमध्ये पुऱ्या एका पिढीचा काळ गेलेला आहे. त्यामुळे परिस्थितीत पुष्कळच फरक पडलेला आहे. शिवाय लक्ष्मीबाईंनी कवयित्री म्हणून थोडा का होईना पण लौकिक मिळवला होता व त्यांचा सारा जन्म साहित्य सेवेत नसला तरी साहित्यिकांच्या सहवासात गेलेला असल्यामुळे त्यांच्या मनावर साहित्य संस्कार स्पष्ट झालेले होते. तसा प्रकार रमाबाईंच्या बाबतीत मुळीच नव्हता. रमाबाईंचा साहित्यविषयक व्यापाराशी संबंध आला तो फक्त आठवणी लिहिण्यापुरताच. रमाबाईंच्या आठवणी त्यांनी लिहिल्या तशाच प्रसिद्ध झाल्या, पण लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांवरून सफाईचा हात फिरलेला आहे. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर रमाबाईंच्या आठवणीपेक्षा लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्र अधिक आकर्षक व्हावीत हे स्वाभाविक वाटते. आठवणी लिहिण्यास रमाबाईंना त्यांची प्रिय कन्या सखू हिने प्रवृत्त केलं. रमाबाईंना सुखकर वाटणाऱ्या माधवराव रानड्यांच्या आठवणी त्यांनी सखूला वारंवार सांगाव्यात. त्या ऐकून ती त्यांना म्हणाली, या आठवणी तू लिहून काढल्यास तर पुष्कळांना वाचावयास नाही का मिळावयाच्या, नाहीतर आमच्यासाठी तरी त्या लिहून काढ. रमाबाईंनी प्रिय कन्येच्या आग्रहामुळे आठवणी लिहिल्या तर लक्ष्मीबाईंनीही प्रिय पुत्राच्या आग्रहास्तवच स्मृतिचित्रे लिहिली. श्री देवदत्त टिळक म्हणतात, माझे चरित्र लिहावयाचे झाले तर ते घडले तसे लिहा असे माझ्या वडिलांनी आम्हाला अगदी बजावून सांगितले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे तसे लिहिण्यास मी सुरुवातही केली होती. त्याचवेळी माझ्या पुस्तकासाठी आपल्या आठवणी लिहून देण्याचे मी आईला सांगितले. तिने ताबडतोब लिहिण्यास सुरुवात केली. आईच्या आठवणींचेच एक मोठे पुस्तक तयार होईल इतके ते लिखाण झाले. चरित्र घडले तसे लिहिणे घरच्याच माणसाला फारसे सोपे वाटणार नाही, परंतु आईनी स्वतःची स्मृतिचित्र लिहून वडिलांचे घरगुती चित्र त्यात इतक्या कुशलतेने रंगविले आहे की ह्या कौशल्याबद्दल आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. पण या कौशल्याला माझे घडले तसे चरित्र लिहा ही वडिलांची इच्छाच खरोखर कारणीभूत आहे. आठवणी व स्मृतिचित्र हे मराठी वाङ्मयातील मोलाचे अलंकार अशा रीतीने अपत्य वात्सल्यापैकी घडवले गेले. दोन्ही पुस्तकात त्या लेखिकेनी आपापल्या नवऱ्याचे घरगुती चित्र चितारले आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. माधवराव रानड्यांची चौरस कार्य व्यापृतता रेव्हरंड टिळकांच्या ठिकाणी नव्हती हे खरे असले तरी रेव्हरंड टिळकांच्या वाङ्मयीन व्यापारांचे किंवा ख्रिस्ती मिशन विषयक कार्याचेही वर्णन लक्ष्मीबाईंनी 3.5 भागात कुठेही केलेलं नाही. रेव्हरंड टिळकांच्या काही कवितांचा उल्लेख स्मृतिचित्रात आलेला आहे, पण त्या कविता बहुतेक कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत व लक्ष्मीबाईंच्या जीवनाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध पोचतो म्हणूनच तो उल्लेख अपरिहार्य वाटतो. एरवी रेव्हरंड टिळकांच्या वाङ्मय संसाराच्या वाटेलाही जाण्याचे लक्ष्मीबाईंनी या 560 पृष्ठांच्या स्मृतिचित्रात कटाक्षाने टाळलेले आहे. रमाबाईंप्रमाणेच लक्ष्मीबाईंनीही आपल्या नवऱ्याकडे निव्वळ संसारी दृष्टीनेच पाहिलेले आहे. टिळकांचं चरित्र लक्ष्मीबाईंनी घडले तसेच लिहिले असल्याची ग्वाही श्री देवदत्त टिळक यांनी दिली आहे. माझे चरित्र घडले तसे लिहा हे सांगताना त्यांना तेच सांगायचे होते की माझ्या दोषांवर मुळीच पांघरुण घालू नका असा खुलासा खुद्द लक्ष्मीबाईंनीही एके ठिकाणी केला आहे. स्मृतिचित्र पतिनिधनानंतर 14 वर्षांनी लिहिलेली आहे. लक्ष्मीबाईंचा जन्म 1868 साली एका खेड्यात एका अत्यंत कर्मठ ब्राह्मण घराण्यात झाला.
जेव्हा स्त्री शिक्षण हे नरक साधन मानण्याची सामाजिक रीत होती, तेव्हा त्यामुळे लक्ष्मीबाईंना विद्या घडलीच नाही. त्यांचं लग्न 1879 साली झालं. रमाबाई रानडे व अनंतीबाई जोशी या दोघींप्रमाणेच लक्ष्मीबाईंचं लग्नही वयाच्या 11व्या वर्षीच झालेलं आहे. फरक इतकाच की पहिल्या दोघींचेही नवरे बिजवर व वयस्क होते, तर लक्ष्मीबाईंचा नवरा प्रथमवर व समवयस्क म्हणजे बायकोपेक्षा 6-7 वर्षांनी मोठा होता. लग्नापूर्वी एका मैत्रिणीच्या भावाने लक्ष्मीबाईंना खेळात काही कुरापत झाल्यामुळे धाक घातला होता की घरात येशील तर तुझी तंगडीच मोडील. या अपमानाने छोट्या लक्ष्मीने, तेव्हा तिचं नाव मनू गोखले असं होतं, प्रतिज्ञा केली होती की त्या घरात पुनश्च पाऊल टाकायचे नाही. पण नियती अशी की तंगडी मोडण्याचा धाक दाखवणाऱ्या याच माणसाबरोबर लक्ष्मीबाईंचं लग्न झालं व ज्या घरात पाऊलही न टाकण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती त्याच घरात त्यांनी पक्का पाय रोवला. या त्यांच्या कृत्याबद्दल जरी त्या धमकीवाल्या तरुणाने तेव्हा त्यांची तंगडी मोडली नाही, तरी पुढे सांसारिक जीवनात त्यांना अनेकदा यथास्थित चोप देऊन त्याने आपली प्रतिज्ञा अल्पांशाने का होईना तडीस नेलीच. लक्ष्मीबाईंना वैवाहिक आयुष्य 41 वर्ष लाभलं व शेवटची 15 वर्ष वैधव्यावस्थेत काढावी लागली. 41 वर्षांच्या वैवाहिक जीवनात मध्यंतरी 5 वर्ष पती पत्नी एकमेकास दुरावली होती. लग्नानंतर 16 वर्षांनी टिळकाने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तेव्हा 5 वर्ष या पती पत्नीत दुरावा निर्माण झाला होता. अखेर लक्ष्मीबाईंनीही पतीचं अनुकरण करून हा दुरावा दूर केला. लग्नानंतर लगेच आपल्या नवऱ्याचे 2 गुण लक्ष्मीबाईंच्या प्रत्ययास आले व त्यांची प्रचिती नंतरच्या दीर्घकालीन वैवाहिक जीवनात सतत येतच राहिली. पतीचं प्रेम आणि त्याचा लहरीपणा लक्ष्मीबाईंना जन्मभर पुरला. लग्न समारंभात भांग मिसळलेली भजी खाऊन आपल्या बायकोला भ्रमिष्ठासारखं होऊ नये म्हणून टिळकांनी लक्ष्मीबाईंच्या पानातील भजी भर पंक्तीत काढून घेतली. त्या प्रसंगी जसा त्यांचा प्रेमळपणा दिसून आला, तद्वत कोकणात त्यांच्या वडिलांच्या अंगी घरात आलेल्या देवीने लक्ष्मीबाईंविषयी ही नवी सून फार वाईट पायगुणाची आहे, हिच्यामुळे घरात सुख व शांती नांदणार नाही असं सांगितलं. तेव्हा रिवाजाप्रमाणे त्या देवीला हळदी कुंकू व फुले वाहण्याचं नाकारून टिळकांनी पुन्हा एकदा पतिप्रेमाचा प्रत्यय लक्ष्मीबाईंना आणून दिला. आणि लग्नानंतर थोड्याच दिवसातला हा प्रसंग आहे. टिळकांच्या वडिलांचं मत लक्ष्मीबाईंविषयी चांगलं नसल्यामुळे त्यांनी टिळकांना दुसरं लग्न करण्याचा आग्रह केला व लक्ष्मीबाईंना माहेरी टाकून देण्याची सूचना दिली. तेव्हा टिळकांनी त्या वयात व त्या काळात आपल्या वडिलांना साफ सांगितलं, मी ते तसे कधीच करणार नाही. माझा संसार नाही झाला तरी असले कृत्य माझ्या हातून कदापि घडणार नाही. या प्रसंगावरूनही टिळकांचं बायकोवरील प्रेम दिसून येतं. टिळकांनी बायकोला माहेरी नेऊन टाकण्याचं कृत्य कदापि केलं नाहीये खरं, पण स्वतःच्या घरी बायकोला टाकून जाण्याचं कृत्य टिळकांनी कितीदा तरी केलं व लक्ष्मीबाईंच्या यातना वाढवल्या. टिळकांचं संसारात लक्ष कधीच नव्हतं व वाढत्या वयाबरोबर त्यांच्या मनाची संन्यस्त वृत्तीही वाढूच लागली. त्यामुळे ते अधूनमधून एकाएकी घर सोडून जात व मग त्यांची सर्वत्र शोधाशोध करावी लागे. सासरी लक्ष्मीबाईंना लांबून विहिरीचं पाणी आणण्याचा त्रास पडू नये म्हणून स्वतः वडिलांना नकळत ते काम करून बायकोनीच ते केलं असं भासवण्याची काळजी घेणारे टिळक हे जितके प्रेमळ, तितकेच घरात बायकोला अवाक्षरानेही न कळवता एकदम कुठेतरी जाऊन कित्येक दिवसांनी अचानक प्रकट होणारे टिळक लहरी वाटतात. टिळक व लक्ष्मीबाई यांच्या सांसारिक जीवनाची जी कथा स्मृतिचित्रातून बघायला मिळते, तिचा रंग टिळकांचा प्रेमळपणा व लहरीपणा या 2 गुणांनीच मुख्यतः चितारलेला आहे. टिळकांच्या स्वभावाविषयी लक्ष्मीबाईंनी स्मृतिचित्रात अनेक ठिकाणी स्पष्ट अभिप्राय व्यक्त केला आहे. हे सारे अभिप्राय एकत्र लक्षात घेतले तर टिळकांचं स्वभावचित्र मनापुढे उभं राहतं. ते असं की राग, प्रेमळपणा, दयालुत्व व थोडासा विक्षिप्तपणा हे टिळकांच्या स्वभावाचे विशेष होते. टिळकांना व्यवहारज्ञान मुळीच नव्हतं. वाटेल त्या माणसावर त्यांचा चटकन विश्वास बसत असे. पैशाच्या बाबतीत त्यांना हिशेब माहीत नव्हता.
मनाला पटणारी गोष्ट ब्रह्मदेव आडवा आला तरी करण्याचा हट्टीपणाही त्यांच्या ठिकाणी होता. लक्ष्मीबाईंनी टिळकांच्या स्वभावाविषयी स्मृतिचित्रातून वेळोवेळी प्रकट केलेले अभिप्राय पुढीलप्रमाणे आहेत. आपल्या मनाची खात्री झाल्यावर एखाद्या गोष्टीपासून त्यांना परावृत्त करण्याची ब्रह्मदेवाची प्राज्ञा नव्हती. मनाला पटेल ते करावयाचे हा एक त्यांचा पहिल्यापासून मोठा बाणा असल्यामुळे त्या काळात अगदीच विलक्षण दिसणाऱ्या गोष्टी ते करीत. विचार अंमलात आणावयास टिळकांना फारसा वेळ लागत नसे. टिळकांच्या स्वभावातील हा एक विशेष होता की दृष्टीसमोर असेल ते त्यांना देव की प्राण असे. एकदा का एखादी व्यक्ती अगर काम दृष्टीआड झाले की मग त्याची त्यांना पुष्कळदा आठवणही राहत नसे. मग काळजी कळकळ तर बाजूलाच राहिली. टिळकांना आपल्या स्वभावाप्रमाणे काळजी अशी कशाची फार क्वचित वाटत असे. टिळकांच्या मेंदूभोवती एकदा विचारांचे कुंपण पडले की त्यांना बाहेरच्या वातावरणाची दाद नसे. टिळकांच्या जवळून मी दूर गेले की बहुत करून ते आपल्या नोकरीचे दान आणि संसाराची दक्षिणा देऊन माझ्या मागोमाग बाहेर पडत. स्वभावतः टिळकांना कधीच रुसता येत नसे. ते रागावत वाटेल तितके, पण रुसणे फुगणे त्यांना मुळीच ठाऊक नव्हते. टिळक स्वभावाने अतिशय शांत व अतिशय रागीट होते आणि त्यांना राग येण्यास व जाण्यासही कारण अगदी क्षुल्लक लागे. वरून जरी कठोर मुद्रा धारण करण्याचा टिळक प्रयत्न करीत होते तरी त्यांचे अंतःकरण मृदू असल्यामुळे त्यांना आमची दोघांची स्थिती पाहून गहिवर येत होता. टिळकांना भय हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत कधी सापडला नाही. सभा असो, साप असो, साहेब असो, त्यांना कधी भय वाटले नाही. टिळकांना भय कोणाचेच कधी वाटत नसे. जर काही भय त्यांच्या हृदयात असेल तर ते देवाचे व त्याच्या खालोखाल माझे. टिळकांचा वाटेल त्या इस्मावर विश्वास बसे. अगदी एखादा अट्टल चोर असला व त्याने येऊन टिळकांना सांगितले की मी साव आहे की ते तेवढ्यावरच तो साव आहे म्हणून विश्वास ठेवीत. टिळक कसा तरी खर्च करीत. त्यांना व्यवहारज्ञान कमी असा माझा समज. म्हणून मी त्यांनी आणलेले सर्व पैसे जप्त करून मजजवळ ठेवीत असे. हा क्रम शेवटपर्यंत होता. त्यामुळे पैशाच्या भानगडी मला जन्मभर निस्तराव्या लागल्या. या उतारांवरून हे स्पष्ट दिसून येईल की लक्ष्मीबाईंनी टिळकांच्या स्वभावाची वैशिष्ट्य म्हणून जी नमूद केली आहेत ती म्हणजे हट्टीपणा, उतावळेपणा, विरक्तपणा, रागीटपणा, निर्भयता, प्रेमळपणा, सालसपणा व बेहिशेबीपणा. लक्ष्मीबाईंनी दिलेल्या टिळकांच्या अनेक आठवणींची छाननी केली तर त्यापैकी प्रत्येकीचं मूळ टिळकांच्या स्वभावातील उपयुक्त एखाद्या गुणातच सापडते. स्मृतिचित्रात लक्ष्मीबाईंनी नवऱ्याच्या व आपल्या संबंधांच्या ज्या आठवणी दिल्या आहेत त्यापैकी बहुसंख्य आठवणी नवरा बायकोच्या भांडणांच्याच आहेत. 41 वर्षांच्या सुदीर्घ वैवाहिक आयुष्याची स्मृतिचित्र पाहिली असता त्याला प्रणयाचा किंवा शृंगाराचा दूरचाही स्पर्श नाही. ही पांगारकरांनी म्हटल्याप्रमाणे या ग्रंथाची अपूर्वता आहे, त्यात शंकाच नाही. पती पत्नींमध्ये वारंवार खटके उडत याचं कारण टिळकांचा स्वभाव व वृत्ती आणि लक्ष्मीबाईंचा स्वभाव व वृत्ती यांमधील फरक हे आहे. खुद्द लक्ष्मीबाईंनी नवरा बायकोच्या स्वभावातील व वृत्तीतील फरक स्मृतिचित्रात काही ठिकाणी नमूद केला आहे. तो लक्षात घेण्यासारखा आहे. टिळकांनी कोणावर प्रेम केले नाही. जो कोणी त्यांना भेटे त्याच्यावर त्यांचा चटकन विश्वास बसे. माणसाची खरी पारख मला आहे असे त्यांना वाटे. उलट मला वाटे माणसाची खरी पारख मला आहे. जो माणूस मला लफंग्या वाटे तो टिळकांना देवदूत वाटे. ते मला म्हणत तुला सायकोलॉजी कळत नाही. मी म्हणे मला नसेल कळत पण मला व्यवहार ज्ञान आहे. बाजार करण्याची त्यांना एखाद्या वेळेस फार हौस वाटे. आपल्यासारखे व्यवहारज्ञ कोणी नाही असे त्यांना वाटे व यांना कोणीही फसवावं इतका व्यवहार ज्ञानाचा यांचे ठिकाणी अभाव आहे असे मला वाटे. मी खरेदी चांगली करतो, मला कोणी फसवत नाही असे ते म्हणत, तर तुम्हाला खरेदी मुळीच करता येत नाही, तुम्हाला सारेच फसवतात असे मी म्हणे. टिळकांपेक्षा आपल्याला व्यवहार ज्ञान अधिक अशी मला घमेंड होती. टिळकांची हौस कधी लाजली नाही, कधी एका बाजूला बसली नाही. पैसे असले की लगेच चहूकडे ती बागडायला लागे. त्यांनी लग्नाच्या वेळी फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली होती.
आणि मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. टिळकांना कर्ज करण्याची चिंता असे व मला ते फेडण्याची. टिळकांना कर्ज देण्यास लोक नेहमी तयार असत, तेव्हा माझ्याजवळ पैसा ठरणे शक्यच नसे, कारण कर्ज करावे त्यांनी व फेडावे मी हेही चाललेलेच असे. स्मृतिचित्रात असल्या भांडणांच्या कितीतरी आठवणी आलेल्या आहेत. आम्ही खरोखरीच नेहमी भांडत होतो. आमच्या भांडणाचे विषयही विविध असत, असं लक्ष्मीबाईंनी एके ठिकाणी म्हटलं आहे ते अगदी खरं आहे. मात्र नाना संतांनी म्हटल्याप्रमाणे ही मोठी मौजेची भांडणे असत. खुद्द लक्ष्मीबाईंनीही एके ठिकाणी या भांडणांच्या निष्फळतेचा कबुली जबाब दिला आहे. त्या म्हणतात, त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखे आहे. पण ही वाऱ्याची मोठ बांधण्याची एकही संधी लक्ष्मीबाईंनी आपल्या वैवाहिक जीवनात व्यर्थ दवडल्याचं या स्मृतिचित्रांवर दिसत नाही. उलट स्वर्गात त्यांची गाठ पडली म्हणजे मी आधी त्यांच्याशी सपाटून भांडेन, असं लक्ष्मीबाई म्हणत असल्याचं श्री देवदत्त टिळक सांगतात. निरर्थक भांडण करण्याच्या बाबतीत टिळक व लक्ष्मीबाई ही पतिपत्नी समानशील दिसतात. अर्थातच ही भांडणं क्षुल्लक कारणाने पेटलेली व क्षुल्लक कारणाने विझलेलीही आहेत. लक्ष्मीबाईंना दुसरा मुलगा झाला तेव्हा 3 दिवसात त्यांनी अन्नसेवन न केल्यावरून टिळक खूप संतापले. लक्ष्मीबाई खाटेवर बसून त्यांच्याशी खूप भांडल्या. या भांडणाचा शेवट टिळकांनी लक्ष्मीवर एक काव्य करण्यात झाला. टिळक व लक्ष्मीबाई यांची भांडणं बहुधा याच मासल्याची आहे. टिळकांचं लक्ष्मीबाईंवर प्रेम होतं हे मी वर सांगितलंच आहे. ख्रिस्ती होण्याची टिळकांच्या मनाची पूर्ण तयारी झाल्यानंतरही केवळ हिच्या म्हणजे लक्ष्मीबाईंच्या धाकाने व मायेने मी अडलो आहे. परमेश्वरा मला व तिला सुबुद्धी दे, अशी टिळक प्रार्थना करीत. तीही त्यांच्या लक्ष्मीबाईंवरील प्रेमाची साक्ष आहे. माझी आवडती माणसे या यादीत टिळकांनी पहिला नंबर लक्ष्मीबाईंना दिला व मृत्यूपत्रात लक्ष्मीबाईंना देवता म्हणून संबोधलं आहे. प्रत्यक्ष बापाचा राग पत्करूनही टिळकांनी आपल्या बायकोचं रक्षण केलं. इतकं प्रेम बायकोवर असूनही रागीट स्वभावामुळे टिळकांनी लक्ष्मीबाईंना यथेच्छ गाली प्रदान केलं व अनेकदा यथास्थित चोपही दिला. एकदा तर त्यांनी बायकोला दादरावरून खाली ढकलली. बायकोला काही न कळवता कुठेतरी पसार होण्याचा प्रयोग तर टिळकांनी अनेकदा केला. बायकोचं ते सहसा कधी ऐकत नसावेत. टिळक लक्ष्मीबाईंना पेनी वाईज पाऊंड फुलिश म्हणत. ही जिथे तिथे माझा पाणउतारा करते अशी त्यांची तक्रार असे. आपली ओल्ड फॅशन बायको आपलं कधीच काही ऐकत नाही असेही टिळक म्हणत. लक्ष्मीबाईंना मानसशास्त्र कळत नाही ही तर टिळकांची पेटंट तक्रार दिसते. एकदा ते लक्ष्मीबाईंना म्हणाले, मी तुला फार शहाणी समजत होतो, पण आज माझी खात्री झाली आहे की तू फार मूर्ख आहेस. एखाद्या वेळेस तू माझे अब्रू घालवशील. तू फारच हट्टी बायको आहेस. तुला अक्कल नाही. जगात मला काय मान आहे, पण तुला त्याचं काही वाटत नाही. सारा जन्म गेला, मी सांगितलं आणि तू ऐकलं असं कधीच मला आठवत नाही, वगैरे वाग्बाणांनी टिळक रागाच्या भरात लक्ष्मीबाईंची पूजा बांधीत. रागाच्या आणि भांडणाच्या भरात उच्चारलेल्या या शब्दांचा अर्थ परमार्थाने घ्यायचा नाही हे खरं असलं तरी टिळकांच्या मनात आपल्या बायकोविषयी अस्सल सनातनी भावनाच नांदत होत्या. एवढा तर्क यावरून काढणं चूक होणार नाही. तू फार मूर्ख आहेस, एखाद्या वेळेस तू माझे अब्रू घालवशील. ज्या टिळकांच्या उद्रेकावरून टिळकांच्या मनाच्या गाभारात बायकोच्या मूर्खपणापेक्षाही ते आपली अब्रू एखाद्या वेळी घालवेल याचीच चिंता जास्त दिसते. टिळक व लक्ष्मीबाई यांमधील भांडणं ही पुस्तकी पंडित नवरा आणि संसारदक्ष बायको यांच्यातील भांडणं आहेत. या भांडणांचं आदिकारण लक्ष्मीबाईंनीच एके ठिकाणी दिलेलं आहे. टिळक रागावले म्हणजे ते लक्ष्मीबाईंना जिजाई आणि स्वतःला तुकाराम बुवा म्हणत. अशाच एका प्रसंगी लक्ष्मीबाई म्हणतात, खरोखर मानसशास्त्र मला काही कळत नव्हते व अजूनही कळत नाही. मला वाटते जिजाईलाही कळत नसेल व साक्रेटिसाच्या बायकोलाही कळत नसेल. पण त्या जर आपल्या आयुष्याच्या गोष्टी लिहून ठेवत्या तर त्यांच्या संसारातील अडचणी लोकांच्या ध्यानात आल्या असत्या. त्यांना दुसऱ्यांच्या मनाविषयी काही कळत नसले तरी आपल्या स्वतःच्या मनात काय चलबिचल होत आहे हे चांगले कळत असले पाहिजे. खुद्द टिळकांनाही या भांडणांचा नंतर पश्चाताप होत असावा.
एक दोन कवितात त्यांनी ही पश्चातापाची भावना प्रकटही केलेली आहे. कांता मम हे प्रेमळ किती, हे आज मला कळले, व्यर्थ गांजितो या अबलेला, पश्चातापे मन मन जळले. अल्पबुद्धीने देव दुरुत्तर, प्राण हिचे मजवर हे कळले, भार्या नामा योग्य सतीला, आजवरी मी व्यर्थ चिच्छळले. टिळकांची ही पश्चातापाची लहर फक्त काव्य प्रसवण्यापुरतीच टिकी. काव्य संपलं की पश्चातापही विरघळून जाई व पुन्हा बायकोशी भांडण करून तिला शेलक्या विशेषणांचा आहेर देण्यास टिळक मोकळे होत. आजपर्यंत वस्तुच्छायेप्रमाणे दोघे राहिलो असल्याचा टिळकांनी एके ठिकाणी उल्लेखही केला आहे. लक्ष्मीबाई आजारी असताना टिळकांनी आईप्रमाणे त्यांची शुश्रूषा केल्याचं लक्ष्मीबाईंनी एके ठिकाणी म्हटलं आहे. टिळकांच्या बायकोवरील प्रेमाचा सर्वोत्कृष्ट पुरावा टिळक ख्रिस्ती झाल्यावर लक्ष्मीबाई त्यांच्याकडे राहावयास आल्या तेव्हा मिळतो. टिळक ख्रिस्ती व लक्ष्मीबाई हिंदू या द्विधर्मी संसारामुळे टिळकांना एकाच घरात दोन संसार मांडावे लागले. त्यावेळचं लक्ष्मीबाईंनी केलेलं वर्णन नमूद करण्यासारखं आहे. टिळकांच्या घरात रोज ख्रिस्ती प्रार्थना, भजन, ख्रिस्तवाचन दोन्ही सांज होत असे. माझ्या घरात माझे सारे देव, देवी, गणपती, तुळशी यांचे पूजन झपाट्याने चाललेले असे. त्यांच्याकडे नोकरचाकर होते, माझ्याकडे कोणी नव्हते. मला सगळे हाताने करावे लागे. टिळक जेवायला माझ्या घरी येत. ख्रिस्ती धर्मावर गाढ श्रद्धा असूनही टिळकांनी लक्ष्मीबाईंना त्यांच्या इच्छेविरुद्ध धर्मांतर करायला भाग पाडलं नाही. नवरेशाही अधिकार न गाजवण्यात या बाबतीत टिळकांनी निःसंशय मनाचा मोठेपणा दाखवला आहे. पुढे लक्ष्मीबाई स्वेच्छेनेच पतीच्या धर्मात गेल्या तेव्हा अर्थातच टिळकांना आनंद झाला. लक्ष्मीबाई ख्रिस्ती झाल्यावरही टिळकांनी स्वतः मुल्ला भटाच्या मुतपाकखान्यात जाण्याचा क्रम ठेवून घरी लक्ष्मीबाईंच्या इच्छेनुसार निरामिष आहार कुटुंबासाठी 35 वर्ष ठेवला. यातही बायकोच्या भावनेचा व मताचा आदर ठेवण्याची टिळकांची वृत्ती दिसून येते. या व्यतिरिक्त टिळकांनी लक्ष्मीबाईंना कधी फारसा मान दिल्याचं त्यांची स्मृतिचित्र सांगत नाही. टिळकांना फार हौस की आपल्या बायकोने कोणीतरी मोठे व्हावे, लेखिका, कवयित्री, वक्ती तिने बनावे व त्या दिशेने ते नेहमी प्रयत्न करीत. आधी त्यांना यापैकी पहिल्या 2 बाबतीत अगदीच निराश व्हावे लागले, पण मग त्यांना माझ्याबद्दल फार आशा वाटू लागली. बायकोने कोणीतरी मोठं व्हावं एतदर्थ टिळकांनी काय प्रयत्न केले याचे फार त्रोटक उल्लेख स्मृतिचित्रात आहे. लग्नानंतर लक्ष्मीबाईंना टिळण देण्याचा टिळकांनी प्रयत्न केला, मात्र ती कल्पना टिळकांना स्वतःहून सुचली नाही. तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बिराडातील लक्ष्मीबाई खऱ्यांना लिहिता वाचता येतं तसं लक्ष्मीबाई टिळकांनाही आलं पाहिजे असं त्यांना वाटलं. टिळकांना लहान मुलांना चांगलं शिकवता येत असलं तरी माझ्या बाबतीत ते अगदी निराळं ठरलं असं त्या म्हणतात. लक्ष्मीबाईंना हसू फार येईल व त्यामुळे टिळक संतापत. शेवटी हे शिक्षण कच्च्या बाराखडीपर्यंत गेल्यावर हे शिक्षण देत बसण्यात टिळकांना काहीच गंमत वाटेना व माझे शिक्षण तिथेच संपले असे लक्ष्मीबाई म्हणतात. टिळकांच्या स्वभावातील ही गोम लक्षात घेण्यासारखी आहे. लक्ष्मीबाईंनी कोणीतरी मोठं व्हावं असं त्यांना फक्त वाटत असे, मात्र त्यासाठी स्वतः परिश्रम घेण्याची त्यांची तयारी नसे. माधवराव रानडे व गोपाळराव जोशी यांनी आपापल्या बायकांच्या शिक्षणाला व त्यांना मोठेपण मिळवून द्यायला जी जातीने खटपट केली तसं टिळकांनी काहीही केलं नाही. फक्त लक्ष्मीबाईंनी केलेल्या कविता सुधारून त्यांनी त्या छापून आणल्या व ख्रिस्ती चर्चमध्ये लक्ष्मीबाईंनी प्रथमच भाषण केलं ते टिळकांनी लिहून दिलं होतं व ते त्यांच्याकडून पाठही करून घेतलं होतं. टिळकांची काव्यरती व लक्ष्मीबाईंची व्यवहार वृत्ती, टिळकांचं ध्येय वेड आणि लक्ष्मीबाईंचं संसार वेड, टिळकांचं शीघ्र कोपित्व आणि लक्ष्मीबाईंची विनोदलोलुपता या पतीपत्नीच्या प्राकृतिक भेदांमुळे त्यांच्यात रमा माधव, आनंदी गोपाळ किंवा आनंदी धोंडो या जोडप्यांसारखे वृत्ती सहकार्य कधीच घडून आले नाही. टिळक घराबाहेर सामाजिक कार्यात गर्क राहिले तर लक्ष्मीबाई घरातील कामात घडून राहिल्या. टिळकांनी अनेक अनाथ अपंग लोकांना जवळ करून त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, पण स्वतःच्या बायकोला मात्र स्वतःच्या इच्छेप्रमाणे कोणीतरी मोठं होण्यासाठी काहीही मदत टिळक करू शकले नाहीत. हा फरक लक्षात ठेवण्यासारखा आहे. या दृष्टीने बुवाचे तुरे लाल
बाईचे पुरे हाल हे लक्ष्मीबाईंचे उद्गार सार्थ वाटतात. टिळकांचं प्रत्यक्ष सहाय्य झालं नसताही लक्ष्मीबाई मोठ्या योग्यतेस चढल्या, त्या त्यांच्या अंगच्या गुणांनी व पतीचे अनुकरण करण्याच्या त्यांच्या स्वाभाविक स्त्री प्रवृत्तीमुळे. खुद्द लक्ष्मीबाईंनीच म्हटलं आहे, वयाच्या 11व्या वर्षापासून म्हणजे अगदी बालपणापासून माझे आयुष्य एकसारखे टिळकांच्या बरोबर व बरोबरीने चालले होते. मध्ये 5 वर्ष आम्ही विभक्त होतो, पण त्या 5 वर्षात टिळक एक क्षणही माझ्यापुढून हलले नाही की मी त्यांच्यापुढून हलले नाही. मी जी आहे ती केवळ टिळकांमुळे. टिळकांनी आपली ध्येय ठरवावी, मी डोळे झाकून ती आचरणात आणावी. त्यांनी कविता रचाव्या, मी त्या गाव्या. त्यांनी भीक मागावी व मी त्यांची झोळी धरून चालावे. आमच्यामध्ये जे खटके उडत ते जेव्हा जेव्हा त्यांच्या प्रगतीचा वेग मला सहन होत नसे तेव्हा तेव्हा. डेक्कन क्वीनच्या मागे एखादा खटारा बांधला व ती आपल्या पूर्ण वेगात निघाली म्हणजे त्या खटाऱ्याची जी आदळा आपट होईल ती माझी होत असे. त्यांचा वेग मला मानवेल इतपत असला व मला त्यांची ध्येय पटवून घेण्यास अवसर मिळाला की मग मात्र आमचं गाडं पाण्यात वानायचे झाले तर ते टिळकांच्या अंगी असलेली स्वयं ते माझे या बाबतीत टिळकांच्या अंगी होती. त्यांनी दिलेला डोळे झाकून बेधडक एकदा रुळावर माझी गाडी लागली की मग मात्र ती मला जर काही यशाचा वाटा असेल तर तो त्यांनी मार्ग दाखवल्यानंतर न कचरता त्यावरून बेधडक जाण्यात आहे एवढेच. आनंदीबाई जोशासारखी बुद्धिमती स्त्री देखील आपल्या सर्व पराक्रमाचं श्रेय नवऱ्याच्या पदरात टाकते. तिथे लक्ष्मीबाईंनी तसं केलं यात आश्चर्य नाही. लक्ष्मीबाई ख्रिस्ती झाल्या होत्या तरीही त्यांनी स्मृतिचित्रात आपल्या नवऱ्याचं घरगुती नाव घेण्याचं एखाद्या हिंदू स्त्रीप्रमाणे टाळलं आहे व सर्वत्र टिळक असाच त्यांचा उल्लेख केला आहे. यात तरी मग नवल कसलं. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.